नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरच्या 13 मार्चमधील जेवढे पण प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे. याच्यामध्ये आपण रोज 10 नवीन प्रश्न घेत असतो, जे पेपरला येतील आणि त्याचं विश्लेषण मात्र तुम्हाला नक्कीच पेपरला मदत होईल. ओके, चला तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, चॅनलला पहिल्यांदा आले असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारलं होतं, ज्याचं उत्तर सर्वात अगोदर जाणून घेऊयात. प्रश्न असा होता, नुकत्याच आलेल्या महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हे महिलांचं शांतता आणि सुरक्षा निर्देशांक आहे 2025-26चं. ह्याच्यामध्ये भारत हा 131व्या क्रमांकावरती येतो. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, 131. जो 131 भारत हा आणखीन एका रँकिंगमध्ये आहे. ते रँकिंग कुठलं असेल तर ते आहे GGI, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. पण लक्षात ठेवा 131व्या क्रमांकावरती आहे. भारत हा 115व्या क्रमांकावरती आहे शांतता निर्देशांक पीस इंडेक्समध्ये. भारत हा 118व्या क्रमांकावरती आहे. कोणत्या इंडेक्सचं? ते म्हणजे आनंदी निर्देशांकामध्ये. आनंदी निर्देशांकामध्ये 128वा आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक जेवढे पण इंडेक्स आहेत हे आपण याच्या पूर्वी पण खूप वेळेस बघितलेलं आहे. ओके, 102व्या क्रमांकावरती भारत आहे भ्रष्टाचारामध्ये. भ्रष्टाचार नाही, भूक निर्देशांकामध्ये 102 आहे. 91व्या क्रमांकावरती आहे भारत भ्रष्टाचारामध्ये. भ्रष्टाचार 91व्या क्रमांकावरती आहे. चला, अत्यंत महत्त्वाचे आजचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. रोज आपण 10 प्रश्न बघत असतो. नुकतेच खालीलपैकी कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा का दर्जा आहे तो आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? कोणतं विमानतळ असेल? हे विमानतळ आहे मदुरई विमानतळ. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये येतं. तामिळनाडूमधील एक विमानतळ आहे ज्याला मदुरई एअरपोर्ट म्हणतो आपण. याला काय करण्यात आलं, आता आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो का दर्जा आहे तो दिलेला आहे. आपल्याकडे संस्था आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, आई म्हणतो आपण. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, जे की ज्याचं हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी, जे संपूर्ण भारतामधील विमानावरती कंट्रोल ठेवणारी ही सर्वोच्च बॉडी आहे. समजतं. आणि केंद्रीय आपले नागरी विमान वाहतूक जे काही मंत्रालय आहे, नागरी विमान उड्डाण, याचे मंत्रालयाचे मंत्री येतं ओके, के राममोहन नायडू. लक्षात ठेवा, हे विमानतळ खूप खूप महत्त्वाचं आहे. चंदीगड विमानतळाचं नाव काय असेल? चंदीगड या विमानतळाचं नाव आहे सरदार भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. सरदार भगतसिंग यांचं नावाने विमानतळ आहे चंदीगड विमानतळ, जे की राजधानी आहे पंजाब आणि हरियाणाची. गुवाहाटी विमानतळाचं नाव आहे गोपीनाथ बोरडोले आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे की आसाम या राज्यामध्ये येतो. आसाममध्ये आहे, लक्षात ठेवा. रूरकेला विमानतळ कुठं आहे? हे येतं ओडिसामध्ये. रूरकेला या ठिकाणी जो काही एक स्टेडियम पण आहे, बिरसा मुंडा हॉकीचं स्टेडियम, जो खूप फेमस आहे. रूरकेला एक आपल्या लोहपोलाद प्रकल्प देखील आहे. लोहपोलाद प्रकल्प देखील आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामधील जे बरेचसे विमानतळ आहेत त्यांची पण नावं, जे नवीन नाव आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे. जे नवी मुंबई विमानतळाचं नाव आहे दी.बा. पाटील विमानतळ. दुसरा प्रश्न महत्त्वाचा, नुकतेच जागतिक किडनी दिन 2026 कधी साजरा करण्यात आलेलं आहे? ओके, वर्ल्ड किडनी डे म्हणतो आपण. वर्ल्ड किडनी डे कधी साजरा करण्यात आला? तर या वर्षीचं 2026चं साजरा करण्यात आलं आहे 12 मार्च रोजी. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, कारण हा जो काही दिवस आहे तो बदलत राहतो. मार्च महिन्याचा जो दुसरा गुरुवार आहे त्या गुरुवारी हा दिवस साजरा केला जात असतो. लक्षात ठेवा, 12 मार्च जो होता तो दुसरा गुरुवार होता 2026मध्ये. ह्याचं थीम काय असेल, विषय काय असेल? विषय आहे केअरिंग, ओके, किडनी हेल्थ फॉर केअरिंग, किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. हे याचं काय थीम आहे, हे असं विषय आहे किडनीचं. किडनी काय करत असतं? किडनी जो साधारणतः 2 किडनी असतात आपल्याला, जे रक्त काय करत असतात? रक्त गाळत असतात. ओके, रक्त गाळण्याचं काम, फिल्टर करण्याचं काम कोणाचं आहे? हे किडनीचं आहे. ओके, रक्त गाळणे, फिल्टर करणे, रक्तामधील जे काही अनावश्यक घटक आहेत, उदाहरणार्थ युरिया वगैरे, हे रक्तातील काय करणार? बाहेर काढण्याचं काम हे किडनी करत असतं. किडनीचं कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणतो आपण नेफ्रॉनला. नेफ्रॉन हे काय? हे किडनीचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे. फंक्शनल आणि स्ट्रक्चरल ओके घटक लक्षात ठेवा. कार्यात्मक रचनात्मक घटक कुठला असेल? नेफ्रॉन आहे. जर नेफ्रॉन नसतील
तर किडनी काहीच काम करणार नाही. आणि एक किडनीमध्ये साधारणतः 10 लाख नेफ्रॉन असतात. 10 लाख नेफ्रॉन्स असतात, लक्षात ठेवा. 12 मार्च आणि मग मार्च महिन्याचे जेवढे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण एकदा. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस, जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस. 4 मार्चला आहे राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिवस. 12 मार्चला आहे समता दिवस. जागतिक किडनी दिन, जो मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार आहे, म्हणजेच 12 मार्चला समता दिवस पण आहे बघा. 13 मार्चला असतो राष्ट्रकुल दिन, जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिवस. 15 मार्चला असतो तो म्हणजे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस, जागतिक आनंदी दिन. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिन किंवा जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला आहे जल दिवस. 23 मार्चला असतो हवामान दिवस, शहीद दिवस. 24 मार्चला आहे क्षयरोग दिवस. 27 मार्चला आहे रंगमंच दिन. हा मार्च महिना खूप खूप महत्त्वाचा आहे. रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगितलं एकदा व्यवस्थितपणे ऐकून घ्या. 2दा 3दा तुमचा ऑटोमॅटिक पाठ होऊन जातील. चला पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. नुकतेच केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत श्री CR पाटील. लक्षात ठेवा, केंद्राचे सध्याच्या घडीला नवीन जे मंत्रालय आलेलं आहे जलशक्ती मंत्रालय, ह्याचे मंत्री कोण असतील तर CR पाटील यांनी कोणत्या राज्यातील नवसारी जिल्ह्यातील गांधेवी नावाचे एक ब्लॉक आहे, म्हणजेच ब्लॉक याचा अर्थ जो आपलं मधला स्तर आहे पंचायत समितीमध्ये, पंचायत समिती असल्यासारखं या पंचायत समितीमध्ये राहेज या गावात जलमहोत्सव 2026चा शुभारंभ केलेला आहे. शुभारंभ साजरा केला. जलमहोत्सव 2026 कुठे पार पडलं होतं? हे पार पडलंय गुजरात राज्यामधील राहेज या गावामध्ये, जो की नवसारी जिल्ह्यातील गांधीवी या पंचायत समितीमध्ये पडतं. लक्षात ठेवा, CR पाटील हे कोण आहेत? त्यांचे मंत्री आहेत. जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री CR पाटील आहेत. गुजरात राज्य, गुजरात राज्याची राजधानी काय असेल? गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. महाराष्ट्रातील साधारणतः 4 जिल्ह्यांची सीमा ही गुजरातला लागलेली आहे. कुठले कुठले? धुळे, नंदुरबार, पालघर आणि नाशिक. ओके, CR पाटील लक्षात ठेवा IMP आहे. काही दिवसामध्ये जे काही थोडेफार राष्ट्रीय संमेलन असतील किंवा बैठका पार पडल्या होत्या त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. संसदेच्या लोक अंदाज समितीचे राष्ट्रीय संमेलन पार पडलं होतं 2025 मध्ये मुंबई या ठिकाणी. भारतीय संरक्षण संमेलन 2025 डेहराडून या ठिकाणी पार पडले आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक पार पडली होती नवी दिल्ली या ठिकाणी. पहिली आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन परिषद पार पडले ताजिकिस्तान या ठिकाणी. संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन 2025 पार पडले फ्रान्समध्ये. G7 शिखर संमेलन 2025 पार पडलं होतं कॅनडामध्ये. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 पार पडले मुंबईमध्ये. आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य APEC परिषद पार पडलं दक्षिण कोरियामध्ये. आणि जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 पार पडले नेदरलँड या देशामध्ये. ओके, चला चौथा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच इराण या देशाचे नवीन सर्वोच्च नेता बनले तर कोण? त्याचं नाव काय असेल? ओके, इराण आणि इस्रायलचं जेव्हा संघर्ष चालू होता त्यामध्ये अमेरिकेनं इराणचा जो सर्वोच्च नेता होता त्याला मारण्यात आलं होतं. त्याचं नाव होतं त्याचं नाव होतं काय? खमनेई. खमनेई यांची हत्या करण्यात आली होती. लक्षात ठेवा, त्यांचा जो काही मुलगा आहे आता, त्यांचा मुलगा सर्वोच्च नेता बनला आहे इराणचं, त्याचं नाव आहे मोजतबा खमनेई. पर्याय क्रमांक 4 हे तर मोजतबा खमनेई हे इराणचे तर सर्वोच्च नेते बनले ते लक्षात ठेवा. इराण तिची राजधानी काय असेल? इराण या देशाची राजधानी तर तेहरान. तेहरान ही राजधानी आहे इराणचं. आणि इराणी रियाल जो आहे याचं चलन आहे, इराणियन रियाल म्हणतो आपण त्याला. पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न. नुकतेच भारतातील पहिल्या देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डद्वारे 10,000 कोटी रुपये उभारणारे पहिले बँक कोणते बनलेले आहे? ओके, म्हणजे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड म्हणजेच याच्याद्वारे जे काही 10,000 कोटी रुपये गोळा झालेत हे भारतासाठीचं, म्हणजे जेवढं पण ग्रीन अर्थव्यवस्था आहे हे सुधारण्यासाठी प्रयत्न करणारे हे बँक खर्च करणार आहे शाश्वत विकास साधारणतः करण्यासाठी. आणि असं केलेलं पहिलं जो काही बँक ठरलं आहे त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ बडोदा. पर्याय क्रमांक 4 बँक ऑफ बडोदा लक्षात ठेवा. आणि बडोदा ज्याला आज आपण काय होतो वडोदरा असं म्हणतो, म्हणजे बँक ऑफ बडोदा जे की गुजरात राज्यामध्ये. लक्षात ठेवा बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा IMP आहे. SBI आहे. SBIचं हेडक्वार्टर कुठं असेल? SBIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी येतं. मुंबईमध्ये आहे SBI.
SBIची स्थापना झाली होती 1955मध्ये 1 जुलैला 1955ला. आणि चेल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे कोण सध्या SBIचे अध्यक्ष आहेत. ICICIचं मुख्यालय मुंबईला आहे. बँक ऑफ इंडियाचं पण मुख्यालय कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1906मध्ये स्वदेशी आंदोलनाच्या वेळेस. ओके, हे आहे बँक ऑफ बडोदा. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच महिला कर्मचाऱ्यांसाठी एक डिजिटल सुरक्षा कवच म्हणून शाईन ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केलं आहे? हे ॲप खूप महत्त्वाचं आहे. त्याचं नाव आहे SHINE शाईन. शाईन ॲप. हे ॲप कोणी लॉन्च केलं असेल? हे ॲप लॉन्च केलं आहे इंडियन रेल्वेनं पर्याय क्रमांक 3. भारतीय रेल्वेनं. कशासाठी? भारतीय रेल्वेचे जेवढे पण महिला कर्मचारी आहेत, भारतीय रेल्वेची महिला कर्मचारी आहेत, या महिला कर्मचाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना मदत म्हणून लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून हे शाईन ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. कुठं? तर रेल्वेमध्ये काम करत असताना महिला कर्मचाऱ्यांसाठीचं हे ॲप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा. ओके, भारतीय रेल्वेचे सर्वात मोठं एक प्लॅटफॉर्म आहे जे रोजगार देतं अख्ख्या भारताला. भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे. रेल्वेमंत्री कोण असतील मग आता? रेल्वेमंत्री येतं अश्विनी वैष्णव. अश्विनी वैष्णव हे सध्याच्या घडीला केंद्राचे रेल्वे मंत्री आहेत. महिला कर्मचारी संरक्षण मदत लक्षात ठेवा. म्हणजेच जेवढं पण कर्मचारी असतील ना, यांना लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून हे ॲप्लिकेशन शाईन ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. ओके, जेवढं पण सरकारी संस्था असतील ना, या सरकारी संस्थेमध्ये ना एक कक्ष निर्माण करावे म्हणून सांगण्यात आली होती. हा पण क्वेश्चन पोलीस भरतीला विचारला याच्यापूर्वी. त्याचं नाव काय असेल? एक समिती नेमावी. सरकारी जेवढे पण संस्था असतील त्या ठिकाणी महिलांवरती अन्याय अत्याचार होऊ नये. ओके, महिलांवरील अन्याय अत्याचार, लैंगिक शोषण साधारणतः होऊ नये म्हणून एक समिती होती. त्या समितीचं नाव आहे विशाखा समिती. विशाखा समिती लक्षात ठेवा. ही समिती असते सरकारी स्तरावरती, सरकारी ऑफिसमध्ये. हे आहे इंडियन रेल्वेचं शाईन ॲप्लिकेशन. डिजिटल सेफ्टी सील फॉर वुमन्स एम्प्लॉईज. 7वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या दिवशी CISF दिन साजरा करण्यात आलेला आहे? CISF ज्याला आपण सेंट्रली इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणतो आपण, CISF लक्षात ठेवा. हा दिवस नुकताच साजरा करण्यात आला. कधी? तर तो दिवस आहे 10 मार्च, पर्याय क्रमांक 1. 10 मार्च 1969ची स्थापना आहे CISFची. 10 मार्च 1969 लक्षात ठेवा. आणि CISFचा ॲक्ट कायदा कधीचा आहे? CISFचा ॲक्ट आहे 1968चं. ओके, 1968चा कायदा आहे CISFचा आणि स्थापना आहे 1969ला. CISF जे 7 जे पॅरामिलिटरी फोर्स आहेत त्यांच्यापैकी एक येतं CISF, लक्षात ठेवा. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ॲक्ट 1967. आणि केंद्रीय जे गृह मंत्रालय आहे, ह्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था काम करत असते. गृह मंत्रालय लक्षात ठेवा. आणि गृहमंत्री कोण असतील? अमित शहा आहेत. CISFचे प्रमुख कोण असतील सध्याच्या घडीला? CISFचे सध्या प्रमुख आहेत प्रवीर रंजन. NTPC, रेल्वे वगैरे जे आहेत ना, या ठिकाणी हे अधिकारी काम करत असतात CISFमध्ये. संरक्षण एवं सुरक्षा, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी याचं ब्रीद वाक्य आहे. संरक्षण आणि सुरक्षा हेचं ब्रीद वाक्य आहे CISFचं, लक्षात ठेवा. ओके, 10 मार्चला साजरा करण्यात आला. आणि जो काही यंदाचा दिन साजरा करण्यात आला आहे, यंदाचा दिवस तो ओडिसामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. याचं हे त्यावेळेस केंद्राचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. 8वा प्रश्न. नुकतेच चर्चेत असलेले बालेंद्र शाह हे खालीलपैकी कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होणार आहेत? अजून झाले नाहीत, होतील. ओके, आणि हे होतील नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3. नेपाळ लक्षात ठेवा. नेपाळमध्ये पूर्वी जे पंतप्रधान होते, पूर्वी पंतप्रधान कोण होते? ते अंतिम होते, म्हणजे कार्यकारी प्रमुख होते. अंतिम म्हणजे तात्पुरते होते, साधारणतः तात्पुरते बनले होते. त्यांचं नाव आहे सुशीला कार्की. हे बनले तात्पुरते. त्यांच्या ठिकाणी नवीन बनणार आहेत बालेंद्र शाह. ओके, बालेंद्र शाह लक्षात ठेवा. IMP आहे. नेपाळची राजधानी काय असेल? काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. काठमांडू राजधानी, त्या ठिकाणी साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन सार्कचं हेडक्वार्टर आहे, ज्याची स्थापना 1995 झाली होती. आणि 8 सदस्य देश या सार्कमध्ये येतात. ओके, हे येतं बालेंद्र शाह, पंतप्रधान नेपाळचे, लक्षात ठेवा. नेपाळला भारतामधील 5 राज्यांची सीमा लागते. उत्तर प्रदेश,
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. चला नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्यानं लॉन्च केलं आहे? कशासाठी हे ऑपरेशन? सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीचे ऑपरेशन क्रॅकडाऊन आहे. हे लॉन्च केले तेलंगणा सरकारनं, पर्याय क्रमांक 1. तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनले, त्यांचं नाव काय असेल? तेलंगणाचे नवीन राज्यपाल बनले, त्यांचं नाव आहे शिवप्रताप शुक्ला. शिवप्रताप शुक्ला. आणि तेलंगणाचे जे राज्यपाल होते ऑलरेडी, जिष्णुदेव वर्मा, हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनले आहेत. लक्षात ठेवा, तेलंगणाची राजधानी काय असेल? हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. आणि तेलंगणा हा आंध्र प्रदेशमधून वेगळा झाला होता 2 जूनला, 2 जून 2014ला. तेव्हापासून हा वेगळा राज्य आहे तेलंगणा. तेलंगणाला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागते. 4 जिल्ह्यांची सीमा लागते तेलंगणाला. कोणते कोणते ते जिल्हे असतील? 4 जिल्हे कोणते असतील? एक आहे गडचिरोली, दुसरा आहे चंद्रपूर, तिसरा आहे यवतमाळ, चौथा आहे नांदेड. लक्षात ठेवा. चला अंतिम 10वा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार सलग 6व्यांदा मृत अवयवदानात खालीलपैकी कोणता राज्य हा देशात आघाडीवर आहे? सलग 6व्यांदा हा राज्य काय बनणार आहे? आता आघाडीवर असणार आहे. म्हणजे मृत जेवढे पण अवयव असतील, हार्ट वगैरे, हे दान करण्यामध्ये तमिळनाडू हा देशामध्ये नंबर 1 वरती आघाडीवरती आहे. लक्षात ठेवा. तमिळनाडू जो जास्तीत जास्त जे मृत अवयव ते दान करतात. आणि तमिळचे पण नवीन राज्यपाल बनले होते. तमिळचे नवीन राज्यपाल बनले होते कोण? जे बिहारचे होते, त्यांचं नाव आहे राजेंद्र अर्लेकर. राजेंद्र अर्लेकर, लक्षात ठेवा. आणि जे तमिळचे राज्यपाल होते आर एन रवी, हे बनले आता पश्चिम बंगालचे राज्यपाल. आर एन रवी पश्चिम बंगालला गेलेले आहेत. लक्षात ठेवा. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक रिव्हिजन आपण टाकूयात, जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप छान पद्धतीने होऊन जाईल. नुकत्याच बामनवास कंकर ही पूर्णपणे सेंद्रिय म्हणून प्रमाणित होणारी त्या राज्यातील पहिली ग्रामसंस्था असून ती कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थानमध्ये आहे. नुकत्याच कोणत्या ठिकाणी परमशक्ती सुपर कम्प्युटर लॉन्च करण्यात आलं? IIT मद्रास. नुकतेच 33वे दक्षिण पूर्व आशियाई खेळ कोणत्या देशात पार पडलेत? थायलंड या देशामध्ये. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या ठिकाणी उच्च सुरक्षा डेटा सेंटर उभारले आहे? हे आहे भुवनेश्वर. 2025-26 मध्ये भारताचा वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन GDP किती टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे? 7.4%. भारत व कोणत्या देशादरम्यान लामित्य युद्धाभ्यास 2026 साजरा करण्यात आला? भारत व सेशेल्स दरम्यान. आईकडून बाळाला HIV आणि सिफिलिसचा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता आहे? डेन्मार्क, ज्याची राजधानी तो कोपनहेगन. नुकत्याच कोणत्या शहराने एका तासात 2.5 लाखाहून अधिक रोपे लावून नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे? तो आहे वाराणसी. नवी दिल्ली येथे होत असलेल्या रायसीना डायलॉग 2026 मध्ये प्रमुख अतिथी कोण आहेत? अलेक्झांडर स्टब. आणि कोणत्या राज्यात भारतातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड कम रेल्वे बोगदा बनवण्यात येणार आहे? तर तो आहे आसाममध्ये. ओके, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जाता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्या. नुकत्याच कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO द्वारे सत्यापित केलेला अमेरिका खंडातील पहिला देश हा कोणता बनलेला आहे? आन्सर कमेंट बॉक्समध्ये ठेवा सर्वजण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. राजगुरू, नादवर्धेचा आणि स्वप्नपूर्ती हे 3 पुस्तक GK साठी, संपूर्ण GK तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, GK साठीचे हे 3 पुस्तकं तुम्हाला वाचावीच लागतील. ओके, चला, अधिक माहितीसाठी ह्या नंबरला संपर्क करा. डेमो पाहिजे असेल तर मेसेज करू शकता. ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.